नृसिंहवाडी येथे भाविकाचा जीव वाचवण्यात वजीर रेस्क्यू फोर्सचं यश। श्री क्षेत्र नृसिंहवाडी तालुका शिरोळ येथे कृष्णा नदीत विसापूर येथील भाविक बुडताना दिसल्यानं वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी धाडस दाखवत त्याला मृत्यूपासून सुखरूप वाचवलं। ही घटना गुरुवारी दिनांक 18 दुपारी 3:30च्या सुमारास घडली। मिळालेल्या माहितीनुसार विसापूर जिल्हा सांगली येथील सुरेश वतन कांबळे हे आपल्या कुटुंबियासह नृसिंहवाडी इथं दर्शनासाठी आले होते। दत्त मंदिरात विधी पूर्ण करून ते थेट कृष्णा नदीत आंघोळीसाठी गेले। मागील काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे नदीला पूर आलेला असून प्रवाह अतिशय जोरात आहे। त्याचबरोबर पाण्याची पातळी वाढली आहे, त्यामुळे नदीतील स्थितीचा योग्य अंदाज न आल्यानं सुरेश कांबळे हे पाण्याच्या खोल भागात गेले आणि त्यांना पोहता न आल्यानं ते बुडू लागले। घटनेच्या ठिकाणी वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान नेहमीप्रमाणे सतर्क होते। त्यांनी परिस्थिती ओळखून एक क्षणही विलंब न करता नदीत उडी घेतली। काही मिनिटांच्या प्रयत्नानंतर त्यांनी कांबळे यांना सुरक्षित बाहेर काढलं। त्यानंतर किनाऱ्यावर आणून श्वासोश्वास तपासण्यात आला। कांबळे सुखरूप असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आलं। या प्रसंगामुळे उपस्थित भाविकांनी सुटकेचा श्वास टाकला। वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांच्या तत्परतेचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे। दरम्यान प्रशासनानं भाविकांना इशारा देत कृष्णा नदीतील वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात आंघोळ करणं टाळावं, तसेच सुरक्षेसाठी दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन केलं आहे। तुमचं नाव? सुरेश वतन कांबळे। सुरेश वतन कांबळे। विधी करून जाताना पाय घसरला ना? विधी केली, विधी करून जरा आत गेलो ना, पायरी होती ना, दुसऱ्या पायऱ्या जरा गेलो ना, पाय जरा हे झाला आणि काय नाही। ठीक आहे, ओके, धन्यवाद। हाँ।